मी सानिया. यंग वॉइस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण यंग वॉइसच्या विचार मंथन या सदरामध्ये माननीय श्रीपती सावंत सर यांच्याशी चर्चा करणार आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा जयसिंगपूर सिटी सर्वे 1251 समितीचे कार्याध्यक्ष, राष्ट्रीय बहुजन क्रांती दल संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष माननीय श्रीपती सावंत सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सामाजिक कार्यामध्ये आपण कधीपासून सक्रिय झाला व त्याचे प्रेरणास्थान कोण होते? समतेची प्रस्थापना करणाऱ्या सर्वच महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो. सर्वांना जय भीम. मी 1972 साली काँग्रेस सरकारनं एक गाव एक पाणवठा ही संकल्पना मांडली होती. त्या निमित्तानं आमच्या गावाजवळ, माझं गाव कोथुली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, माझ्या गावाच्या जवळच लवटेवाडी म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये एक गाव एक पाणवठाचा मागासवर्गीय लोकांनी त्या गावात म्हणजे पाणवठ्यावर जाऊन पाणी भरण्याचा त्यांनी हे केला आणि त्यावेळेला त्या गावकऱ्यांनी त्यांना मारहाण केली, त्यांची भांडी वगैरे सगळी फोडून टाकली आणि त्या लोकांनी आमच्या लोकांच्यावर बहिष्कार टाकला. त्यावेळेला माझं वय लहान होतं, तरी सुद्धा मला त्यावेळेला सामाजिक जाण होती. कारण माझे चुलते गोविंद मसू सावंत त्यावेळेला पंच म्हणून आमच्या समाजात होते आणि ते मला मांडीवर घेऊन त्यांनी मला ह्या समाजकार्याचे धडे दिले. ते पंच करायचे, पंचामध्ये निवाडा करायचे आणि त्या निवाड्या करत असताना मी त्यांच्या मांडीवर बसलेला असायचा आणि त्यामुळे त्यांनी ते माझे प्रेरणास्थान आहे. ज्यावेळी त्या लोकांच्यावर अत्याचार अन्याय झाले त्यावेळेला माईपूर्णे स्वतः आमचे दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव ढसाळ साहेब ही सगळी मंडळी त्यावेळेला आलेली होती आणि त्या मंडळीने एवढ्या मोठ्या जोमानं त्या गावच्या लोकांचा प्रति हल्ला केला आणि त्या प्रति हल्ला करण्यामध्ये माझे सख्खे चुलते गोविंद मसू सावंत, मारुती मसू सावंत, काशिबा मसू सावंत ही मंडळी त्यावेळेला यंग होती आणि त्या लोकांनी त्या गावच्या लोकांचा हल्ला प्रतावून लावला आणि त्या लोकांना अभय दिलं, म्हणजे त्या गावाला अभय दिलं. त्यावेळेपासून मी ह्या सामाजिक कार्यात सक्रिय आहे आणि माझे प्रेरणास्थान हे माझे चुलते गोविंद मसू सावंत हे आहेत. आणि त्याचबरोबर मला ज्या वेळा कळायला लागले 1986 साली मी वारणा कॉलेजचा विद्यार्थी होतो आणि आमच्या मागासवर्गीय एका विद्यार्थ्याला, तळसंदे गावच्या विद्यार्थ्याला तिथल्या सरपंचानं पाण्याला शिवलं म्हणून त्यांनी त्याला मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर आम्ही सगळी यंग गँग तरुण मंडळ जी होतो आमच्या कॉलेजची मागासवर्गीय सगळे आम्ही तळसंद्यात आलो. तळसंद्यात आल्यानंतर तिथं आम्ही ठरवलं की आपण बाबा ह्या याच्यावर आंदोलन घ्यायचंय आणि मोर्चा काढायचा. त्यावेळेला आम्हाला जास्त काय कळत नव्हतं, तरी सुद्धा आम्ही तो मोर्चा तळसंद्यातून चालत वडगाव पोलीस स्टेशनला घेऊन आलो. त्यावेळेला मंडल अधिकारी म्हणून फुलारी साहेब होते. मग त्यांनी सांगितलं तुम्ही चुकीच्या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेला, पाण्याच्या प्रश्नावर तुमचा मोर्चा आहे, तुम्ही हा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषद मध्ये तुम्ही हा मोर्चा न्यायला पाहिजे होता. तुम्ही हा मोर्चा पोलीस स्टेशनवर घेऊन आलेला आहे आणि त्यामुळं तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलाय. तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जावा किंवा जिल्हा परिषदला घेऊन जावा. मग तिथं त्या फुलारे साहेबांना आम्ही सांगितलं, साहेब म्हणलं पाण्याचा विषय आहे पण मागासवर्गीयावर अन्याय झालेला आहे, मागासवर्गीयाला मुलाला मारहाण केलेली आहे, त्यासाठी म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलोय. पाण्याचा प्रश्न बाजूला आहे पण त्या मुलाला मारहाण झाली, त्या लोकांनी त्याला अस्पृश्य आहे म्हणून हिणवलंय, त्यासाठी त्याला न्याय मिळवून द्यासाठी म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलोय. तिथं त्या फुलार साहेबांच्या बरोबर आम्ही चर्चा केली. PSI त्या वेळेला मला वाटते माने साहेब म्हणून होते, ते माने साहेबांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि मग त्यावर तोडगा काढला आणि त्या सरपंचाला बोलवून घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावला आणि गुन्हा दाखल करून मग आम्ही तिथून चालत आमच्या वारणा कॉलेजला आम्ही निघून गेलो. ही आमच्या कार्याची त्यावेळेपासूनची सुरुवात. नामदेव ढसाळ साहेब होते त्यावेळेला, त्यांचा ब्लॅक पॅन्थर म्हणून चित्ता होता. ते आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात आलेत की असं वातावरण तप्त झालेलं असायचं, सगळी कार्यकर्ते असे पेटून उठलेले असायचे आणि त्यांचंच आम्ही हे घेऊन त्यांचंच मार्गदर्शन घेऊन आम्ही आमच्या तरुण पोराने आमच्या चळवळीला सुरुवात केली. त्याच्यात प्राध्यापक सुकुमार कांबळे म्हणून हे जरा लिडरशिप करत होते आणि त्यांच्या आम्ही लिडरशिप मांडली आणि आम्ही समता सैनिक दल काढलं. समता सैनिक दल झाल्यानंतर आम्ही पुन्हा मग बाळासाहेब
बीशी कांबळे आले, त्यांनी आरपीआयच्या गटामध्ये आम्ही प्रवेश केला, त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं, त्यांचं आणि आमचं जमना म्हणून आम्ही परत दलित महासंघ स्थापन केला आणि दलित महासंघाच्या रूपानं आम्ही आजपर्यंत म्हणजे काम करत होतो. दलित महासंघाचं कार्य एवढं धडाडीनं चाललेलं होतं, जसं ढसाळ साहेबांच्या ब्लॅक पॅन्थरचं जे काम होतं त्याच पद्धतीनं दलित पॅन्थरचं आमचं काम चालू होतं. आम्ही गेलो म्हटलं की तिथले अधिकारी किंवा हे अशी थरथर कापायचीच, कारण एवढी मोठी दहशत निर्माण दलित महासंघाने केलेली होती. दलित पॅन्थरची जशी दहशत होती तशीच दलित महासंघाची दहशत निर्माण झालेली होती आणि त्यामुळं आम्हाला कुठल्याही शासनाच्या अधिकाऱ्यात, शासकीय अधिकाऱ्यामध्ये गेलो, कार्यालयात गेलो तर तिथं आपल्याला मान सन्मान मिळत होता आणि ते आमची कामं होत जात होती. आमच्याकडून झालेलं काम, मासुर्ली गावामध्ये एका मुलीचा डोळा गेलेला होता, औषध, त्या मुलीला टीबीचा आजार झालेला होता आणि तिथल्या प्राथमिक केंद्राचे कुलकर्णी म्हणून डॉक्टर होते, त्या कुलकर्णी डॉक्टरांनी चुकीचं औषध दिल्यामुळं त्या मुलीचे दोन्ही डोळे गेले. दोन्ही डोळे गेल्यानंतर त्या डॉक्टरना आम्ही जाब विचारला, त्या डॉक्टरची त्यांनी ताबडतोब कागलला बदली केली. कागलमध्ये आम्ही गेलो, त्यांना तिथं धारेवर धरलेत आणि त्यांना सांगितलं त्या मुलीला डोळा आलं पाहिजेत, एवढंच सांगते आम्ही, दुसरं काही तुम्हाला सांगणार नाही. नसेल तर तुमचे दोन्ही डोळे काढणार, आणि त्या मुलीला आम्ही बसवणार आणि त्या मुलीला दृष्टी आणून देणार, असं म्हटल्यानंतर मग त्या कुलकर्णी साहेबांनी तातडीनं पुण्याचं पथक बोलवून घेतलं, त्या मुलीला पुण्याला पाठवली आणि त्या मुलीला एक डोळा आला, नंतर तिचा दुसरा डोळा पण आला. ही आमच्या सामाजिक कार्याची दखल. दलित महासंघानं ही जी कार्य केलं त्यात वाईट अनुभव म्हणजे एका शिगावच्या मुलीचा, म्हणजे त्या मुलीने भाजून घेतलेलं होतं, अंगावर राखेल ओतून पेटवून घेतलेलं होतं, तिच्या नवऱ्याची तिची काहीतरी भांडणं झालेली होती, त्यामुळे तिने अंगावर राखेल ओतून पेटवून घेतले आणि त्या मुलीला सांगली शिबिरला ऍडमिट केलेलं होतं. सांगली शिबिरमधनं त्यांनी काय केलं, त्या मुलीला अविनाश पाटील, भाजलेल्या पेशंटचे औषधोपचार करणारे अविनाश पाटील हे शिबिरलाच होते, त्यांनी त्या मुलीच्या आई वडिलांना सांगितलं की ही मुलगी काही बरी होणार नाही, तिला आपल्या दवाखान्यात घेऊन या म्हणून. मग त्याचं खाजगी प्रॅक्टिस चालू होतं, त्या खाजगी प्रॅक्टिसमध्ये त्या मुलीला ती घेऊन आली आणि त्या मुलीला त्याच्यावर औषध उपचार चालू केलं. पहिल्यांदा त्यांनी त्याच्याकडे पैसे घेतलेत 90,000 रुपये, पुन्हा नंतर 1.5 लाख रुपये घेतलेत आणि मुलगी अजून बरी झालेली नव्हती, तरी पण त्यांनी आणि त्यांच्याकडे 2 लाख रुपयाची मागणी केली. मागणी केल्यानंतर त्या मुलीचे वडील सहाय्यक फौजदार होते, त्या मुलीचा चुलता तो पण सहाय्यक फौजदार होता, त्या मुलीचा वडील रिटायर होता, तिचा चुलता बाळासाहेब गायकवाड म्हणून जयसिंगपूर पोलीस स्टेशनला सहाय्यक फौजदार म्हणून काम करत होते, ते कामावर रुजू होते. ते माझ्याकडे आले, त्यांनी मला सांगितलं त्याने असं असं झालंय आणि डॉक्टर अविनाश पाटील पैसे फक्त वडायला, त्या मुलीची परिस्थिती अजून चांगली नाही, ते पेशंट तसंच आहे. तसं म्हणून सांगितल्यानंतर आम्ही गेलो तिथं, त्या डॉक्टरला जाब विचारला, डॉक्टरच्या बरोबर चर्चा केली, त्या डॉक्टरनं आम्हाला पण उडवाउडवीची उत्तरं दिली, म्हणून आम्ही काय केलं, पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद सिद्धार्थनगर सांगली येथे पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या पेशंटचा आम्ही सगळा उहापोह केला आणि त्या डॉक्टरवर आम्ही सगळी जबाबदारी टाकली. त्या डॉक्टरला सांगितलं त्या मुलीचं तुम्ही प्लॅस्टिक सर्जरी करून त्या मुलीला चांगली केली पाहिजे, तिला एकही म्हणजे अंगावर डाग दिसता कामा नाही आणि ती मुलगी 65% भाजलेली होती, त्या मुलीला तुम्ही चांगला औषधोपचार करून तिच्या पेशंटमध्ये सुधारणा झाली पाहिजे म्हणून सांगितलं. त्यांनी काय केलं, डॉक्टरनी आमच्या लोकांच्यातला आमचा त्या मुलीच्या वडिलालाच उचलून संध्याकाळी बाजूला घेऊन गेले ती डॉक्टर मंडळी आणि त्याला 50,000 रुपये रोख दिलेत आणि त्याला आमच्या विरोधात बातमी द्यायला सांगितली की आमचं काही डॉक्टरच्या विरोधात म्हणणं नाही आणि ह्या दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनीच उचलून धरून डॉक्टरच्यावर आरोप केल्यात, ते आम्हाला काही मान्य नाही आणि आमच्या मुलीला औषध उपचार वगैरे डॉक्टर चांगले करतात म्हणून. हे सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरला बातमी आल्या. मी सकाळी झोपलेलो असताना मधुकर वायदंडे सरांचा मला फोन आला आणि म्हणले सर तुम्ही झोपल्या काय तर, होय अहो इकडे म्हणले सर मी सांगली पेटली आहे, काय झालं तर असं पेपरच्या त्या मुलीच्या वडिलांना आपल्या विरोधात बातम्या दिल्या. मग मी मधुकर वायदंडे सर, सुकुमार सर, राम कांबळे सर आम्ही सगळी मिळून गेलो त्याच्या मुलीच्या वडिलांकडे आणि मुलीच्या वडिलांना म्हणलं बाबा तुझ्याकडे आम्ही आलो होतो का, ना आलो नव्हतो, तुझा भाव आमच्याकडे आला होता, तुझ्या भावाने आम्हाला परिस्थिती सांगितली, त्या मुलगीची परिस्थिती आम्ही बघितली, ती पेशंटची परिस्थिती त्यावेळेला चांगली नव्हती आणि म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्या डॉक्टरला आम्ही त्याच्या हाजी केलेला आहे, हॅरॅसमेंट केली, म्हणजे डॉक्टरवर आम्ही सगळा आरोप ठेवल्यात
आणि डॉक्टर पैसे मागतोय पण औषध उपचार करत नाही आणि त्याला औषध उपचार करावं त्याचे सगळे काय असेल ते बिल आम्ही त्यांना देतो म्हणतो तो. असं सांगितल्यानंतर त्याच्यात आमची काय चूक झाली? तुझ्या पोरगीला चांगलं करायचं ते आम्ही करत होतो ना, पण ते तुझ्या पोरगीला आम्ही चांगलं करायला गेलो पण तो आमच्या संघटनेचं बदनामी करायला लागलास. हे काय म्हणल्यानंतर त्या माणसाला धारेवर धरला आणि मग त्या माणसाला सांगितले की काय नाही, मला डॉक्टरनी रोख 50,000 रुपये दिलेत आणि सांगितले की संघटनेच्या विरोधात तुम्ही बोललं पाहिजे म्हणून. मग त्यावेळेला सांगली सिटीला मदन पाटील साहेब म्हणून होते. मदन पाटील साहेबांना आमच्याकडे गेलो, त्या माणसाला पण घेऊन गेलो आणि मदन पाटील साहेबांनी त्याचे परत जबाब घेतलेत आणि त्यांनी सांगितलं की मला संघटनेच्यावर माझ्या म्हणजे त्या डॉक्टर लोकांचा माझ्यावर दबाव आला होता, त्या लोकांनी मला 50,000 रुपये दिले आणि मग मी तो बदललाय आणि संघटनेच्या विरोधात मी बोललेला आहे. संघटनेनं आमच्या मुलीबद्दल काही वाईट बोललेलं नाही आणि या डॉक्टर लोकांच्या दबावामुळे मी बदललोय. तर माझ्या मुलीला चांगल्या पद्धतीचं औषध उपचार व्हावं एवढीच मी संघटनेकडे विनंती करतो. आणि मग त्या डॉक्टरला धारेवर धरला. त्या मुलीची त्या डॉक्टरनं प्लास्टिक सर्जरी केली, त्या मुलीला चांगल्या पद्धतीचं ट्रीटमेंट दिलं आणि आज ती मुलगी सुखरूप आहे, तिच्या नवऱ्याजवळ सुखात नांदत आहे. म्हणजे असे चांगले पण अनुभव आहेत, काही वाईट पण अनुभव आहेत. वाईट आणि चांगले अनुभव सांगत गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. तर आता मी ही वाईट अनुभवाचा चांगल्या अनुभवाचा इथंच किस्सा थांबवतो. पुढचा काय प्रश्न आहे ते तुम्ही मला विचार. राष्ट्रीय बहुजन क्रांती दल या सामाजिक संघटनेमार्फत आपण कोणते उपक्रम राबवले? राष्ट्रीय बहुजन क्रांती दल या सामाजिक संघटनेमार्फत समाजाच्या हितासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मातंग समाजाला माहीत नव्हते. मातंग समाजाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख आम्ही सुरुवातीला दलित महासंघाच्या रूपाने त्यावेळेला करून दिलेली होती. घराघरात जाऊन आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सगळी त्याची माहिती सांगितली आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंची पण त्यांना माहिती सांगितली आणि गावागावात बाबासाहेबांचे फोटो आणि अण्णाभाऊ साठेंचे फोटो प्रत्येक घराघरात आम्ही नेऊन दिलेले होते. कारण त्यावेळेला बाबासाहेब हे कोण माहित नाहीत आणि अण्णाभाऊ साठे पण कोण माहित नाहीत. 1980 ते 90 पर्यंतच्या ह्या काळामध्ये कुणाला बाबासाहेब पण आमच्या समाजातल्या लोकांना माहित नव्हतं आणि अण्णाभाऊ साठे पण माहित नव्हतं. त्यावेळेला प्राध्यापक सुकुमार कांबळे, राम कांबळे सर, मधुकर वायदंडे सर, मच्छिंद्र सट्टे सर, सावंत सर हे फाउंडर मेंबर दलित महासंघाचे आम्ही होतो. आम्ही या लोकांनी गावागावात 2 वाड्याचं गाव असून ते त्या गावात सुद्धा जाऊन त्या लोकांना तिथल्या बौद्ध समाजाची लोक असतील किंवा मातंग समाजाची लोक असतील त्या लोकांच्या बरोबर आम्ही शेअर करून बाबासाहेबांची माहिती आणि अण्णाभाऊ साठेंची माहिती दिली आणि त्यानंतर इतकी प्रेरणा घेऊन आलीत की त्यामुळं दलित महासंघ फार मोठा फोफावता आला. मातंग समाजामध्ये बाबासाहेबांचं स्थान हे कुणालाच काय आहे माहिती नव्हतं. बाबासाहेब जन्माला आलेत म्हणून अजून आज आपण माणूस आहे, माणूस म्हणून जगायला लागलेला आहे ह्याचंही त्यांना भान नव्हतं. फक्त ते त्यांचं काम करत राहायचे. बाबासाहेबांच्या बद्दल आणि अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल त्यांना काही एक माहिती नव्हती. पण दलित महासंघानं त्यांच्या समाजात जाऊन त्यांना सगळ्यांना माहिती दिली आणि बाबासाहेबांचं काय स्थान आहे आज. बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर आपण कुठं होतो आणि आपली काय हाल झाला असतं. आपण ज्या वेळेला ब्रिटिश सरकारच्या वेळेला किंवा भारत स्वातंत्र्याच्या अगोदर आपले जे काय हाल झालेला आहेत, आम्ही त्यावेळेला सगळी मंडळी ही मागासवर्गीय मंडळी गाव कुसाबाहेर होतो आणि गाव कुसाबाहेर असताना आमचे एवढे हाल झालेत की त्यावेळेला आपल्याला खायला अन्न सुद्धा मिळत नव्हतं. आम्ही मेलेली जनावरं फाडून खात होतो त्यावेळेला आमच्या समाज गाव कुसाबाहेर असताना आणि त्याच्यावर आमची उपजीविका करत होतो. पण ज्या वेळेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि त्या माणसाने आमच्यासाठी संविधानमध्ये आमच्यासाठी गाव कुसाबाहेरच्या लोकांना गावात घेतलं. आमच्या गळ्यातली लुटकीर पाठीमागच्या पेसाठी आमच्या सगळ्या बाजूला काढल्या आणि त्याच्यासाठी आम्हाला कवच पडले म्हणून त्यांनी 1860 ऍक्ट आपला या संविधानामध्ये नमूद केला आणि त्याने आम्हाला संरक्षण दिलं आणि त्या 1860 ऍक्ट मुळे गावाकरी लोक आपल्याला घाबरून राहू लागलीत आणि आपल्याला सन्मान द्यायला लागले. बाबासाहेब ज्यावेळेला आपल्यासाठी जन्माला आले, ज्यावेळी त्यांनी पाणी आम्हाला देत नव्हती त्यावेळेला पाण्याचा सत्याग्रह ज्या वेळेला बाबासाहेबांनी केला त्यावेळेला बाबासाहेबांचे हे गोरेपान हात त्या 14 तळ्याच्या पाण्याला लागले. त्यावेळेला ह्या लोकांनी ह्या मनुवाद्यांनी एकच बॉम्ब ठोकली की पाणी बाटलं तळ बाटलं.
आणि बाबासाहेबांच्या त्या गेलेल्या लोकांच्यावर दगड फेकले, त्यांच्यावर हल्ला केला, बाबासाहेबांचं रक्त सांडलं आणि ते रक्त त्या सगळ्या पाण्यामध्ये मिसळलं. ते सगळं पाणी लाल झालेलं होतं. त्यावेळेला बाबासाहेबांनी त्या मनोवाद्यांना प्रश्न केला होता, अरे माझं रक्त त्या पाण्यात सांडलेलं आहे, ते पाणी लाल भडक आहे, तुझ्या रक्ताचा रंग बघ तोही लाल आहे, माझ्या रक्ताचा रंग बघ तोही लाल आहे, तूही माणूस आहे मीही माणूस आहे आणि मला पाणी प्यायचा अधिकार का नाही? म्हणून बाबासाहेबांनी त्यांना प्रश्न केला. त्यावेळी ते मनोवादीच होते, त्यांनी आपली कोणाची दखल घेतलेली नाही आणि त्यांनी काय केलं ते तळशुद्ध कसं झालं तर एक बामण बोलवला, बारडीवर पाणी घेतलं, त्याच्यात शेणमूत कालवलं आणि ते पाणी त्या तळ्यात फेकलं आणि सांगितलं की पाणी तळ शुद्ध झालं प्या पाणी, तळ शुद्ध झालं प्या पाणी. म्हणजे जनावरांच्या गाई मुताला किंमत आहे पण ती माणसाला आपल्या किंमत नव्हती. पण माणसाला किंमत देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आलेच म्हणून झालं आणि त्यांच्यामुळे म्हणून आज आपण माणूस म्हणून जगतोय. आणि म्हणून बाबासाहेबांची महती ही सर्व दूर आहे, सगळ्या जगात आहे आणि बाबासाहेबांची उंची एवढी फार मोठी आहे की ती उंची कोणी गाठू शकत नाही. आज किती महामानव जन्माला येऊन द्यात पण बाबासाहेबांची उंची गाठण्याचा प्रयत्न कुणी करू शकत नाही आणि ती त्यांची उंची गाठणार नाही. आज दलित महासंघाच्या रूपानं बाबासाहेबांची मती सगळ्या समाजात सांगितलेलं आहे. राष्ट्रीय बहुजन क्रांती दलाच्या याला आम्ही सांगितलेलं आहे. बाबासाहेबांच्या आम्ही जयंत्या साजऱ्या करतो, अण्णाभाऊ साठेंच्या जयंती साजऱ्या करतो. त्याचबरोबर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन हे पण चालू केलेलं होतं. त्याचबरोबर आम्ही जटा निर्मूलन केलं. त्याला जटा निर्मूलनाचा कार्यक्रम घेतलेला होता. आळत्याला गावची यात्रा भरते, रेणुका सौंदर्य रेणुका आळत्याची देवीची यात्रा असते आणि त्या यात्रेमध्ये सगळ्या आपल्या म्हणजे आमच्या समाजातल्या जोगतीन म्हणून असतात, त्यांच्या अंगात येतोय, अंगात आलेल्या असतात, जटा वाढलेल्या असतात त्या आणि त्या जटा निर्मूलनाचं काम आम्ही पहिल्यांदा चालू केलेलं होतं. त्यामध्ये प्राध्यापक सुकुमार कांबळे होते, राम कांबळे होते आणि मी स्वतः होतो. आणि त्या आळत्याच्या त्या जत्रेमध्ये महिलांच्या एवढं अंगात आलेलं होतं, तिथं आम्ही आवाहन केलं की तुमच्या आम्ही आज जटा निर्मूलन करणार आहे, तुमच्या आम्ही जटा काढणार आहे म्हणून सांगितलेलं. त्यामुळे त्या बायका सगळ्या दंगा 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 नाचतच होत्या. नाचत असताना आम्ही काय केलं, हे माईक आहे या माईकचं काही काढलं आणि माईक फक्त सांगितलं. त्यावेळेला माईक होतं त्याला मागचंही काढत होते आणि हे माईकचा करंट ज्या बाईच्या अंगात खरं अंगात आलेलं असेल ती बाई ही जिवंत राहणार आणि ज्या बाईच्या अंगात खोटं आले ते बाई जिवंत राहणार नाही, तिला या करंट शॉक देणार आम्ही आणि त्या बाईला मारून टाकणार. असं म्हणल्याबरोबर सगळ्या बायका उदगाई उधय उधय म्हणतात आणि तिने लोटांगण घेतलं आणि त्यांच्या अंगातलं गेलं. मग आळते गावातली जी एक आजी होती, 90 वर्षाची आजी होती, त्या बाईच्या डोक्यात सगळं वा आणि त्या सगळं हे केलं होतं, घर केलेली होती, तिच्या त्या केसात घाण झालेली होती, पू झालेला होता आणि त्या आजीला म्हणलं, आजी हे जटा तुमच्या ह्या काढूया का? बाबा मला ह्यातनं मुक्त कर म्हणलं. अण्णाभाऊ साठेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानले, त्याच मातंग समाजाची आज परिस्थिती काय आहे? अण्णाभाऊ साठेंनी साहित्य लिहिलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंना लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असं म्हणून सगळेजण ओळखतात. त्याच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये त्यांनी फकीरा कादंबरी लिहिली आणि ती फकीरा कादंबरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली. त्यावेळी त्या फकीरामध्ये अण्णाभाऊ साठेंनी सांगितले, जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव, हे जग जर बदलायचं असेल तर भीमरावांचा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचाच गावातला पाहिजे विचाराचा, तरच हे जग बदलणार आहे असं ह्या मातंग समाजाला त्यांनी सांगून सूचित केलेलं होतं. पण ह्या मातंग समाजाच्या डोक्यात अजून सुद्धा काही आलेलं नाही. मातंग समाजात जे आताची स्थिती आहे, परिस्थिती आहे, ती मातंग समाज फक्त अण्णाभाऊ साठेंच्या नावानं उदो करतो. बाबासाहेबांच्या नावानं त्यातली थोडी मंडळी आहे, शिकल्या सवरलेल्या मंडळींना बाबासाहेब कळालेले आहेत. पण ज्या मातंग समाजामध्ये अजून आमचे अडाणी मातव बांधव आहेत त्यांना बाबासाहेबांच्या बद्दल अजून माहिती मिळालेली नाही. हिथं काय व्हायला लागले, हिथं मारण मांग वाद व्हायला लागला. मारण मांग मार काय आमचा थोरला भाव आहे, थोरल्या भावाला पण आम्ही सांगायला लागलोय, बाबांनो तुम्ही आम्हाला सामावून घ्या, आम्ही तुमचे लहान भाव आहे. आमच्या पाठीमागाने एक चर्मकार बंधू आहे आपला, एससी कॅटेगरी मधले हे 13.5% जे मालकरी आहेत हे सगळे एससी मध्ये आहेत आणि हे सगळे एससी बाबासाहेबांच्या विचाराने जायला पाहिजेत. त्यासाठी तुम्ही आम्हाला सामावून घ्या म्हणून आम्ही आमच्या थोरले बंधू
महार समाजाला बौद्ध समाजाला सांगत आलेलं आहे. पण बौद्ध समाजाची पण मंडळी आमच्या मंडळीला सामावून घेत नाहीत. ते बाबासाहेब आपलेच आहेत म्हणतात, बाबासाहेब दुसऱ्याकडे द्यायला तयार नाहीत. त्यामुळे मातंग समाज पण काय म्हणतोय, ते आम्हाला घेत नाहीत सामावून, आपण पण त्यांच्यात कशाला जायचंय. पण आम्ही निक्षून सांगायला लागलो, बाबांनो ह्यांच्यासाठी नाही, बाबासाहेबांनी जर आपल्याला संविधानामध्ये घेतलं नसतं, बाबासाहेबांनी आम्हाला गावकुसा बाहेरून गावात आणलं नसतं, तर मी आज जे सफारी घालून तुमच्या समोर मुलाखत द्यायला थांबलोय ते मी थांबलो नसतो. आज मी सुद्धा कुठेतरी गावकुसा बाहेरच अस्पृश्य म्हणून जगलो असतो. आणि ती जगायची संधी आम्हाला बाबासाहेबांनी दिलेली नाही, तर माणूस म्हणून जगायची संधी दिलेली आहे. आणि त्यासाठी बाबासाहेबांचे विचार हे सगळं जगभर आपल्याला पसरवायचं आहे. त्यासाठी मातंग समाजाच्या बांधवांनो, तुम्ही सुद्धा यातनं बाजूला राहू नका. तुम्ही आबकडे वर्गीकरण मागायला लागलेला, आबकडे वर्गीकरणामुळे होणार आहे काय, आता बौद्ध समाजाला त्यांना जागा मिळणार, त्यांच्या पोराचं शिक्षण चालू होणार, मातंग समाजाच्या लोकांना जागा मिळणार, त्यांचं शिक्षण चालू होणार. पण ह्याचा फायदा कोणाला होणार, ह्याचा फायदा हा राजकीय लोकांना होणार आहे. हे राजकीय लोक आपल्या फूटच पाडायला बसलेले आहेत. आपली फूट कधी पडेल हे ते बघायला लागलेले आहेत. आपली फूट पडल्यानंतर त्यांची पोळी भाजून घ्यायला त्यांना संधी मिळणार आहे. तर आपल्यात फूट न पडता आपण सगळ्यांनी एकसंघ राहून ह्या राजकीय लोकांना त्यांच्या पोळ्या भाजायचं बंद करायला पाहिजे, यांना ताकद दाखवलं पाहिजे. आपण सगळ्यांनी एकसंघ राहून आपल्या एकजुटीचा विजय कसा होईल ह्याची आपण ताकद दाखवूया. आणि ह्या राजकारणी लोकांना आपण नेस्तानभूत करण्यासाठी, ह्या जातीवादी लोकांना नेस्तानभूत करण्यासाठी आपण एकसंघ होऊया. मग आमचे समाजाचे बांधव असू द्यात, मातंग समाजाचे बांधव असू द्यात, चर्मकार समाजाचे बांधव असू द्यात, ह्या सगळ्यांनी एक झालं पाहिजे. ह्यात आमचा मराठा बांधव सुद्धा आहे. मराठा बांधवाला सुद्धा ही लोक आता झुलवायला लागल्यात, ही राजकारणी लोक. ह्यांनी त्यांना काय केलेलं आहे, तुम्हाला आरक्षण देतो म्हणून आणलेलं आहे, पण त्यांना सुद्धा आरक्षण देत नाहीत. ह्याचं कारण काय, 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि 1948ला ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ झाली. का झाली तर महात्मा गांधीची हत्या झाली. कुणी केली हत्या, तर महात्मा गांधीची हत्या ही नथुराम गोडसे एका ब्राह्मण समाजाच्या माणसाने केली. आणि नथुराम गोडसेने ती केल्यामुळं तो ब्राह्मणाचा होता हे सिद्ध झाल्यावर त्या लोकांना, ब्राह्मण समाजाच्या लोकांनी सगळी त्यांची घरं जाळलीत, ब्राह्मणांची जाळपोळ केली, त्यांच्या घराची नासाधूस केली. आणि त्यावेळेला आमचे मातंग समाज, बौद्ध समाज, चर्मकार समाज आम्ही सगळी गावकुसाबाहेर होतो, आम्ही गावात नव्हतो. मग ही कुणी केली, ही जाळपोळ केली कुणी, तर मराठा समाजाने केली, कारण मराठा समाज हा गावात होता. आणि त्यामुळं त्याचा ब्राह्मण लोकांच्या डोक्यात मराठ्यानं आमची घरं जाळलेली आहेत, मराठ्यानं आमचं उद्ध्वस्त केलेलं आहे, ब्राह्मणांची जाळपोळ मराठ्यांनी केलेली आहे. त्यामुळं त्यांच्यावर त्यांचा फार मोठा आक्रोश आहे, त्यांचा दोष आहे. आणि त्या दोषापोटी त्यांचं उट्ट काढायसाठी या मराठा समाजाला सुद्धा आरक्षण देणार नाहीत. आणि आता ही राजकारणी लोक एक राष्ट्र एक निवडणूक करून हुकुमशहा भारतात हुकुमशाही आणायचं यांचं षडयंत्र चालू आहे. हे षडयंत्र जर हाणून पाडायचं असेल तर हे मराठा बांधव असू द्यात, आमचे BC बांधव असू द्यात, आमच्या इतर मागासवर्गीय असू द्यात, ह्या सगळ्या लोकांनी एकजूट होऊन ह्या जातीवादी राजकर्त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, त्यांना नेस्तानभूत केलं पाहिजे. तरच आपण म्हणजे चांगल्या स्थितीत राहणार आहे, सुस्थितीत राहणार आहे. नाहीतर आपलं सुद्धा पहिल्यासारखंच पाठीमागं पेसाठी आणि गळ्यात टोटकं यायला वेळ लागणार नाही. म्हणून माझ्या बांधवांनो, 2024ची जी लढाई आहे, 2024ला जे इलेक्शन होणार आहे ती जातीवाद्याच्या बरोबर आपली लढाई आहे. आणि त्या जातीवाद्यांना नेस्तानभूत करण्यासाठी, त्यांना जागा दाखवण्यासाठी आणि संविधान बचावासाठी बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते संविधान बचाव करायचं आहे आपल्याला. त्यासाठी 2024ला ह्या जातीवादी राजकर्त्यांना त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आपण सगळ्यांनी एक होऊन आपल्या सगळ्यांची ताकद दाखवून ह्या जातीवाद्यांना नेस्तानभूत करूया आणि त्यांना मातीत गाडूया. एवढाच मी तुम्हाला यायला मार्गदर्शन करतो. जयसिंगपूर सिटी सर्वे 1251 मध्ये जो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा
म्युझियम उभारले जाणार आहे, त्याबद्दल थोडक्यात तुमचे मत काय? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रजापती पुतळा जयसिंगपूरच्या बौद्ध विहारमध्ये उभा करण्यात येणार होता. बौद्ध विहार हे आमच्या समाजाचंच एक प्रार्थना स्थळ आहे. तिथं आम्ही प्रत्येक रविवारी त्या प्रार्थना स्थळामध्ये येतो, बुद्धवंदना घेतो. बुद्धांचे म्हणजे बाबासाहेबांच्या बद्दलची माहिती, बुद्धांच्या बाबतची माहिती सगळी तिथं सांगितली जाते. मग त्या प्रार्थना स्थळामध्ये आमचीच लोक येतात, दुसरी कोणीही लोक येत नाही. म्हणजे आमच्या बौद्ध बांधवांच्या शिवाय तिथं दुसरं कोणीही येत नाही. आणि त्याच ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आमच्या इथल्या राजकर्त्यांनी उभा करायचा घाट घातलेला होता. तो घाट घातलेला होता तो रमेश शिंदे बापू, श्रीपती सावंत सर, आम्ही लोकांनी विचार केला. आमच्या बौद्ध विहारमध्येच आमची जागा घेऊन आमच्याच बाबासाहेबांचा पुतळा तिथं का उभाही करायला लागल्यात? बाबासाहेब एका विशिष्ट जातीमध्ये जन्माला आल्यात म्हणून त्यांचा पुतळा त्यांच्या विशिष्ट जातीच्याच प्रार्थना स्थळामध्ये तिथं उभा करायचा का? तर हे चालणार नाही. म्हणून आम्ही त्यांचा डाव तो हाणून पाडला आणि त्याने आमच्या बौद्ध विहारमधल्या लोकांनी त्यांना ठराव दिलेला होता. तो ठराव तुम्ही कुणी विचारून दिला? बापूंनी त्यांना प्रश्न केला, तुम्ही ठराव कुणाला विचारून दिला? तालुक्याच्या ठिकाणी बी प्लेस आहे, ही तालुक्याची जागा आहे, तालुक्याचं बौद्ध विहार आहे, मग तुम्ही कुणाला विचारून जागा दिली? म्हणून सांगितल्यानंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, आमचीच जागा आणि आमच्याच महामानवाचा पुतळा आमच्याच जागेत बसवायचा, हे तर दुसऱ्या कोणाला म्हणजे येणार नाही. समजा आमचा बौद्ध विहार शाहू महाराजांचा पुतळा जयसिंगपूरच्या स्टँड चौकात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वरती सरकारी दवाखान्याजवळ उभा करायला लागलेला आहे. एखादा मुख्यमंत्री आला किंवा एखादा पालकमंत्री आला किंवा अन्य कोणी जरी शासकीय अधिकारी आले तर ती तिथं शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार घालणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालणार. पण बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायसाठी म्हणून ते बौद्ध विहारकडे येणार नाहीत, ते तिकडे निघून जाणार. पण बाबासाहेबांचा पण सन्मान झाला पाहिजे. लोकांनी हार घालत असताना बाबासाहेबांना पण हार घातला पाहिजे. म्हणून आम्ही सिटी सर्वे नंबर 1251 मध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा करूया आणि त्यामुळे तिथं बाबासाहेबांना लोक आलीत म्हणजे तिथं हार घालतील आणि बाबासाहेबांचा सन्मान होईल. अशा हेतून उदात हेतून आम्ही 1251 सिटी सर्वे मध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याच 1251 सगळी कागदपत्र काढायची सुरुवात केली. 1251 मध्ये न्यायालय चालू होतं. पहिल्यांदा दिवाणी न्यायालयाला ती जागा दिलेली होती, त्यानंतर तिथं जिल्हा सत्र न्यायालय आलं. जिल्हा सत्र न्यायालय आलं पण तरी सुद्धा जिल्हा सत्र न्यायालयाला आणि दिवाणी न्यायालयाला जिल्हा अधिकाऱ्यांनी जागा दिलेली नाही, आदेश कुठलाही झालेला नाही. 1960 पासून आज तागायत त्या जागेचं हस्तांतर झालेलं नाही, ती जागा कोणालाही दिलेली नाही. त्या जागेवर त्या प्रॉपर्टी कार्डावर सरकार असं नमूद आहे, महाराष्ट्र शासन म्हणून नमूद आहे. मग महाराष्ट्र शासन नमूद आहे तर मग आम्हाला जागा द्यायला तुम्हाला का नको वाटायला लागले? त्याचं कारण काय आहे? म्हणून आम्ही तिथं लढा उभा चालू केला आणि आमच्या समितीचे अध्यक्ष रमेश शिंदे बापू, मी कार्याध्यक्ष श्रीपती सावंत, उपाध्यक्ष आदम मुजावर, संघटक कैलास काळे, आमचे ते सतीश भंडारे आणि एवढी मंडळी आम्ही बसून 34 दिवस उपोषण केलं. 34 दिवस उपोषण केल्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकरांचे भाऊ संजय पाटील यड्रावकर यांनी आम्हाला येऊन सांगितलं की बाबांनो, आम्ही तुम्हाला 1251 ठराव देतो आणि तुम्ही उपोषण मागे घ्या. 14 एप्रिल 2 दिवसावर होती. 10 तारखेला त्यांची आमची बैठक झाली. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती आणि त्या जयंतीला गालबोट लागू नये, कुठल्या प्रकारचा उद्रेक होऊ नये, कारण आम्ही 14 एप्रिलला सगळ्या लोकांना आवाहन केलेलं होतं 1251 मध्ये आपण भूमिपूजन करायचं. आमच्या लोकांना सांगितलेलं होतं गावागावात सकाळी तुम्ही बाबासाहेबांच्या फोटोला हार घाला, पूजन करा आणि सगळ्या मंडळींनी जयसिंगपूरमध्ये यायचं म्हणून. ती लोक सगळी आली असतील, उद्रेक झाला असता तर बाबासाहेबांच्या जयंतीला गालबोट लागलं असतं आणि महाराष्ट्रभर त्याचा वणवा पेटला असता. आणि ही बाबासाहेबांच्या जयंतीला गालबोट लागू नये, कारण 6 डिसेंबरला बाबासाहेब म्हणजे बाबरी मशीद पाडली आणि म्हणून मुसलमान समाजाने काळ्या फिती लावून आमच्या त्या दिवसाचा त्यांनी निषेध व्यक्त केला. पण त्या दिवशी बाबासाहेबांचं महानिर्वाण दिन झालेलं होतं 6 डिसेंबरला.
ही या राजकारत्यांनी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ह्या भाजपवाल्यांनी बरोबर संधी साधून त्या दिवशीच ती बाबरी मशीद पाडली आणि आमच्या त्या महानिर्वाण दिनाला, बाबासाहेबांच्या महानिर्वाण दिनाला गालबोट लागलं. तशाच पद्धतीचा जयंतीला गालबोट लागू नये म्हणून आम्ही त्या दिवशी तो टाळला दिवस आणि त्यांच्या जो आम्हाला शब्द त्यांनी दिला काय म्हणून की तुम्हाला आम्ही ठराव करून देतो, तुम्ही उपोषण मागे या. मग आम्ही ठराव त्यांच्याकडे घेतला, त्यांनी आम्हाला ठराव दिला, हा तुम्ही प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तुम्हाला आम्ही ठराव देत आहे. काय म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्युझियम, लायब्ररी, UPSC MPSC केंद्र, मार्गदर्शन केंद्र उभे करण्यासाठी 1251 ही जागा शासनाकडून तुम्हाला नगरपालिकेकडे मंजूर करून घेऊन त्या जागेवर आपण बाबासाहेबांचा पुतळा, म्युझियम, लायब्ररी, स्मारक उभा करूया आणि तुम्ही उपोषण मागे घ्या म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली. आणि त्या विनंतीला मान देऊन समितीचे अध्यक्ष रमेश चोकाजी शिंदे सर, मी स्वतः आणि आमच्या इतर सगळ्या मंडळींनी 14 एप्रिलला गालबोट लागू नये म्हणून आम्ही ते उपोषण स्थगित केलं. पण त्या लोकांच्या आमच्याबरोबर दुसरी एक मंडळी होती, त्या लोकांनी आमच्यावर अफवा पसरली की ह्या लोकांनी 30 लाख रुपये घेऊन मांडवणी केली. असा आमच्याकडे एक बहादर पत्रकार आहे, तो यड्रावकरांचा विरोधक आहे, त्याच्या पोटात दुखायला लागले की आता हे आंदोलन थांबलं आणि मला यड्रावकरांच्या काय लिहिता येणार नाही म्हणून त्याने आमच्यातली जी एक फळी उचलली आणि त्या फळीला सांगितलं की यांनी 30 लाख रुपये घेऊन ह्या लोकांनी मांडवणी केलेली आहे. आम्ही त्यांना आव्हान केले, 30 लाख रुपये घेतलेले असल्याचं तुम्ही सिद्ध करून दाखवा. धन्यवाद सर, तुम्ही यंग वॉइस मध्ये सहभागी झाल्याबद्दल. कॅमेरामन श्रेयासह सांगितलं.